साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे म्हणजेच दक्षिण मध्य पूर्व रेल्वे यांच्यातर्फे भरतीचं अपडेट आहे. टोटल 1003 पदं इथं भरली जाणार आहे. प्रशिक्षणार्थी म्हणजेच ॲप्रेंटिस पदासाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे. संपूर्ण 6 पेजची जाहिरात इथं आपल्या हाती लागलेली आहे आणि सोबतच अप्लाय करायचं सुद्धा सुरू झालेलं आहे. ही ऑफिशियल वेबसाईट असणार आहे अप्लाय करायची आणि शेवटची तारीख तुमची 2 एप्रिल 2025च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या परीक्षेसाठी ह्या रिक्रुटमेंटसाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही आहे असं दक्षिण मध्य पूर्व रेल्वे डिपार्टमेंटने या ठिकाणी सांगितलेलं आहे. चला तर बघूया डिटेलमध्ये. टोटल पदांची संख्या ही 1003 असणार आहे. तर 10वीवरून ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेलं आहे ते पण संबंधित ट्रेडमधून तेच विद्यार्थी या पदाला ठराविक पदाला अप्लाय करू शकतात. तरी ते आपण बघू शकतात की नोकरीचं ठिकाण हे रायपूर मंडल म्हणजेच रायपूर विभाग हे तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे. ऑफिशियल वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लगेच देऊन टाकतोय. apprenticeship.gov.in ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. शेवटची तारीख 2 एप्रिल असणार आहे. फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेला आहे 3 मार्चपासून. तर जे काही संबंधित ट्रेड आहेत जसं की आता DRM ऑफिस रायपूर मंडळ तर स्थापना क्रमांक आता ही जी काही संख्या दिलेली आहे ती आपल्याला ऑनलाईन अर्ज करताना इस्टॅब्लिशमेंट सर्चमध्ये ही संख्या टाकून आपल्याला तो फॉर्म इथं फिलअप करावा लागतो. आता इथे किती ट्रेड दिले जसं की 8 ट्रेड जसं की ITI मधून ज्यांचा वेल्डर झालेला आहे, टर्नर झालं आहे, फिटर झालेला आहे. तुम्हाला इथे कास्ट रिझर्वेशन वाईज कॅटेगरी वाईज सीट चेक करणं गरजेचं. ज्याच्यामधून तुम्ही ITI उत्तीर्ण आहात तुम्हाला इथे कास्ट रिझर्वेशन वाईज एकदा इथं सीट चेक करून घ्यायचे आहेत. 18 या ठिकाणी ट्रेड असणार आहेत आणि तुमचं नोकरीचं ठिकाण DRM ऑफिस रायपूर मंडळ असणार आहे. त्यानंतर वैगन रिपेअर शॉप रायपूर हे दुसरं तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे. त्याच्यासाठी इस्टॅब्लिशमेंट नंबर वेगळा राहील. त्यासाठी टोटल 8 तुमचे ITIचे ट्रेड असणार आहेत आणि त्यासाठी ही पदं असणार आहेत आणि पदासोबतच तुम्हाला इथं सीट चेक करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकतात की ह्या टोटल दिलेले आहेत त्यांनी सीट तुम्हाला ITIच्या ट्रेड वाईज इथं सीट चेक करून घ्यायचे. शिक्षण दिलेलं आहे 10वी+ ITI पूर्ण असणं गरजेचं आहे. सोबतच तुम्ही एज इथं दिलेलं आहे जसं की आता अनारक्षित त्याच्यानंतर इथं SC झालं, ST झालं, OBC झालं, ओपन झालं याच्या वाईज इथं तुम्हाला दिलेलं आहे की जन्म कुठून कुठपर्यंत तुमचा झालेला आहे. तर कमीत कमी 15 वर्ष पाहिजे ते वयाच्या 24व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. तर SC ST साठी 5 वर्ष, त्याच्यानंतर OBC साठी 3 वर्ष आणि दिव्यांग असतील त्यांच्यासाठी 10 वर्षापर्यंत इथं सूट राहणार आहे. वय कुठून कुठपर्यंत असणार आहे आणि जन्म कुठून कुठपर्यंत झाला आहे जसं की 3 मार्च 2001 ते 3/3/2002 मध्ये जर तुमचा जन्म झाला असेल आणि तुमची रिझर्वेशन या ठिकाणी हे असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकतात. सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी इथे दिलेली आहे. त्यानंतर आपण बघूयात की या ठिकाणी काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. त्यावरती आपल्याला साइन अप करून अकाउंट इथे क्रिएट करायचं आहे. ओके. त्यानंतर आपल्याला इथे हीच जी काय आपण हिंदीमधून पाहिलं तीच इन्फॉर्मेशन इथे इंग्लिशमधून दिलेली आहे. तुमचे ट्रेड असणार आहे. तुम्हाला कॅटेगरी वाईज सीट चेक करायचे आणि त्यानंतरच तुम्हाला हा फॉर्म अप्लाय करायचा आहे. ओके. तर ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे आणि ज्यांचं SC ST OBC कम्युनिटीमध्ये आहे त्यांना इथे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ज्यांचं OBCमध्ये त्यांचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इथं आपल्याला अपलोड करावं लागतं. शेवटची तारीख लक्षात घ्यायची 2 एप्रिल 2025च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता. ऑफिशियल वेबसाईटवरती आलेला आहे. तर लॉग इन रजिस्टरवरती यायचं आहे. ॲज अ कॅन्डिडेट इथं आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. माझं या ठिकाणी ITI झालेला आहे तर इथे बघू शकतात की रजिस्टर ॲज अ कॅन्डिडेट. ओके. तर इथे ITI झालेलं आहे माझं. ITIवरती टिक करायचं. ITIच्या मार्कशीटवरचा रोल नंबर ह्या ठिकाणी टाकून फाईन डिटेल्स करून तुमचं नाव ह्या ठिकाणी येईल, सीट नंबर येईल, रजिस्ट्रेशन नंबर येईल. त्यानंतर सगळा फॉर्म इथे फिलअप करायचा. जर तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही apprenticeship.india.gov.in याच्यावरती तुम्ही अकाउंट काढलेलं आहे तर ईमेल ID टाकून तुम्ही डायरेक्टली लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर इथे जे इस्टॅब्लिशमेंट ID असतात जसं की ह्या डिव्हिजनला तुम्हाला रायपूर डिव्हिजन DRM ऑफिसला अप्लाय करायचं तर इस्टॅब्लिशमेंटमध्ये हा नंबर टाकायचा आणि फॉर्म फिलअप करायचा आहे. तुम्ही जर वॅगॉन रिपेअर शॉपला अप्लाय करताय तर हा इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकून तुम्ही फॉर्म सगळा फिलअप करू शकता. जर तुम्ही हे रजिस्ट्रेशन नंबर टाकले नाही तर तुम्हाला हे डिव्हिजन इथे सर्च करत बसावं लागतं. सो तुम्ही इस्टॅब्लिशमेंट नंबर टाका. डायरेक्टली तुम्हाला हे रिक्रुटमेंटचे डिटेल्स येतील. त्यानंतर तुम्ही हा फॉर्म सगळा फिलअप करू शकता. तर 10वी+ ज्यांचा ITI झालेलं आहे संबंधित ट्रेड जे मी सांगितले ते सगळे विद्यार्थी या पदाला अप्लाय करू शकतात. या परीक्षेसाठी कोणती फी नाही आहे. नोकरीचं ठिकाण तुमचं रायपूर डिव्हिजन असणार आहे आणि महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सर्कलला शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.